स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। भाजप। अब की बार भाजप। अब की बार भाजप। 400 पार। 400 पार। बरोबर आहे। कांग्रेस की भाजप होते म्हणजे अब की बार बीजेपी 400 पार। बीजेपी। अब की बार मोदी सरकार। अब की बार मोदी सरकार 400 पार। अब की बार बीजेपी। बीजेपी। लोकसभेची निवडणूक लागली। सातपुते काय वाटतं तुम्हाला, प्रणिती शिंदे विजयी तिला घोषित करतील की राम सातपुते? हमखास प्रणिती शिंदे ताई निवडून येणार। काँग्रेस फक्त काँग्रेस। हा, फक्त काँग्रेस। काँग्रेस आम्हाला मत आहे। काँग्रेस। भाजप का नको? युवा पिढीचा कौल पर्यंत यायला चाललाय। काय वाटतं आपल्याला, कोण निवडून जाईल यंदा 1001% प्रणिती निवडून येणार, हे काळ्या दगडावरची रेष आहे। जय हिंद। लोकप्रधान न्यूज मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण दक्षिण सोलापूरमधील बोरामणी या गावात लोकप्रधानची टीम सध्या दाखल झाली आहे। सध्या चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गावकऱ्यांचा आढावा घेण्यासाठी लोकप्रधानची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे। तर पाहूयात कशा प्रकारे आज या ठिकाणी काँग्रेसची प्रणिती शिंदे व भाजपचे राम सातपुते हे दोघेही युवा पिढीतील नेतृत्व सांभाळण्यासाठी उमेदवारी जाहीर झाली आहेत आणि ते सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सध्या वातावरण हा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्याचा लोकसभा निवडणुकीमध्ये तापला आहे। तर जाणून घेऊयात या भागातील नागरिकांची काय प्रतिक्रिया असेल, येणाऱ्या भविष्यात कोण खासदार यांना पसंतीचा आहे। तो क्या नाम है अपना? मुजम्मिल पटेल। मुजम्मिल पटेल का बोरामनी में रहते हैं? बोरामनी में। क्या लगता है तुमको अभी 2024 की जो निवडणूक लगी? देखो 2024 के निवडणूक में मेरे को तो ऐसा लग रहा है कि अभी बीजेपी का पूरा खराब वक्त चालू है, क्योंकि जो उनके आजकल प्रतिक्रिया आ रहे हैं वो बौखलाए गए सो है। वो दिल्ली की गद्दी के लिए हिंदू मुसलमान में झगड़ा लगा रहे। अभी परसों योगी जी आए, सोलापुर में आए थे। योगी जी बोले सोलापुर के मैदान में शिवाजी महाराज का नाम लिए, बाबा साहब अम्बेडकर का नाम लिए और ज्योतिबा फुले का नाम लिए, सावित्रीबाई का फुले का नाम लिए। वो गंदी जुबान से ये अच्छे नाम उसके ज़बान से अच्छे नहीं लगते। और ये सभा में ये बोला कि भारत में जब से बीजेपी सरकार रही है, भारत की सीमाएं सुरक्षित हैं। तो मैं योगी से ये पूछना चाहता हूँ, अगर भारत की सीमाएं सुरक्षित है तो हम उरी में हमारे 40 जवान कैसा शहीद हुए? अगर तुम 400 पार का नारा लगा सकते तो 40 जवान हमारे शहीद कैसा हुए ये बता सकते, और वो 40 जवान शहीद कौन करे ये अभी तक वो ढूंढ नहीं पाए। और जो डोकलाम हमसे छीना गया चीन वालों ने, वो कैसे छीना गए? अगर सीमाएं सुरक्षित है तो फिर ये कैसा चल रहा है ना? उसमें हाथापाई हो गई, हमारे कितने जवान हाथापाई के अंदर जख्मी हुए। ये सब बड़े बड़े बातें कर रहे, सिर्फ इनके हाथ से कुछ नहीं होने वाला। इनकी रात की नींद खराब हुई सो है। अभी इनकी सरकार पूरी तरह से पूरे खराब वक्त चालू है अभी इनका। क्या नाम बताया अपना? मुजम्मिल पटेल। मुजम्मिल पटेल बोरामणीचे रहिवासी अभ्यासू आहेत आणि अभ्यासू मतदातांचा काय कौल आहे आपण पाहिला असेल। एकंदरीत कुठेतरी भाजप पक्षावर मुजम्मिल पटेल यांचा रोष ही जात आहे। चाचा क्या बोलना है आपका, क्या आएगा इस साल, कौन आएंगे? मेरे को नहीं आता होगा, मेरे को नहीं आएगा। तो बोल रहे ना, बोलो ना अभी कौन आएगा? अभी क्या आप लोग को मालूम है कौन आएगा? भाजप कांग्रेस? भाजपा आएंगे। भाजप आएंगे। कांग्रेस क्यों नहीं आ सकती? मेरे को आता क्या मतलब मालूम नहीं है। भाजप आएंगे। आएंगे। भाई क्या कहना है अब इस साल की जो निवडणूक लगी है? हम कांग्रेस को सपोर्ट कर रहे हैं। कांग्रेस को हाँ, बीजेपी का काम बराबर नहीं है, धर्म की राजनीति करते हैं। और खासकर मेन मुद्दा यह है कि शेतकरियों के लिए आज तक बीजेपी ने कोई फैसला नहीं लिया है। शेतकरियों के लिए क्या किया है बोलिए आप खुद, आपको मालूम है? कोई योजना निकाली है शेतकरियों के लिए? हर चीज़ का भाव बढ़ गया, हर चीज़ का दाम बढ़ गया है, लेकिन शेतकरी तुमको क्या लगता है इस साल जो निवडणूक होने वाली है? निवडणूक होने लिए हम दिल से कहना चाहते हैं, कांग्रेस को हम लीड देना चाह रहे हैं। कांग्रेस? हाँ, कांग्रेस को। सभेची निवडणूक लागली आहे 2024 ची। 24 ची लढत होणार आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये, कारण दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत हे युवा पिढीचे आहेत आणि युवा पिढीचा कौल कोणाला चाललाय?
युवा पिढीचा कौल प्रणितीला चाललाय. प्रणिती शिंदेला. राम सातपुते का नाही? राम सातपुते नाही. मागील 10 वर्षापासून राम सातपुते नाही. आणि त्यांचे भाषण तुम्ही ऐकलं असेल, ते बोलत असताना ते एक आरमूट भाषेने ते मतदाराला बोलत आहे. विकासाचं हे काही नाही, समोर तो विजन काही नाही. भविष्यामध्ये मी आल्यावर सत्तेमध्ये काय करणार हे माहीत नाही. फक्त एकच विषय असं त्यांचा हिंदू मुस्लिम आणि राम मंदिर या 2 विषयावर त्यांचं राजकारण चालू आहे. देशामध्ये बेकारी फार वाढलेली आहे, महागाई फार वाढलेली आहे. वर्षाकाठी 2 लाख रोजगार उपलब्ध करून देणार 2 कोटी देणार होते, 2 कोटी देणार होते बीजेपी, दिले नाही. कुठे दिलेत? सगळे बेरोजगारी वाढली. दिसे ना का तुम्हाला? पत्रकारांना दिसतंय की सगळं बेरोजगारी वाढली का काय? प्रतिक्रिया तुमची काय आहे? हा, तुमची प्रतिक्रिया काय? आमची काय प्रतिक्रिया म्हणजे आमच्या राहुल गांधींनी मॅनिफेस्टो तयार केलंय, त्यामध्ये बेरोजगार लोकांना वर्षातून 20 लाख नोकरी, 2 कोटीची नाही, ते फपकेबाजी नाही, जे खरं आहे ते 20 लाख लोकांना रोजगार मिळणार. जोपर्यंत रोजगार मिळत नाही, ग्रॅज्युएट झालेल्या पोरांना 8,500 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यावर मिळणार, म्हणजे वर्षाला 1 लाख रुपये देणार. महिला न्याय म्हणून महिलांसाठी जे महिलांचं उत्पादन कमी आहे त्या महिलांना महिना 8,500 रुपये त्यांच्या खात्याचा मावळा मिळणार, वर्षाला 1 लाख रुपये शेतकऱ्यांना हमीभाव देणार आहेत. आणि मनरेगामधून काम करणाऱ्या लोकांसाठी दररोज 400 रुपये मजुरी. हे इंडिया इंडिया गठबंधन या देशामध्ये बसलं तर या सगळ्या स्कीम या देशातल्या प्रत्येक नागरिकाला लागणार आहे. म्हणजे एकंदरीत या गावातून तुमची भूमिका ठाम आहे की प्रणिती शिंदे हे विजयी होतील. याच गावात काय वाटतं? या मतदारसंघातूनच पूर्ण काँग्रेसला लीड मिळणार आहे. आमच्या गावात तर मिळणारच आहे. अनेक मुद्दे याने राहुल गांधी कर्नाटकचे जे विषय सांगितले होते त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. ते अजून बी याच्या पुढे बी गॅरंटी आहे. मोदीची गॅरंटी नाही, लोकांना भमकेबाज चालणार नाही. मोदी हे जातीवाद करणारे आहेत. आता योगीला बोलून आणले. योगीला सोलापूरला बोलायचं कारण काय? त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. आता त्यांना कळालेलं आहे हे आता आपल्या हातातून गेलेलं आहे. माढा गेलेला आहे, उस्मानाबाद गेलेला आहे, सोलापूर गेलेला आहे, हे आता हे सगळं गेलेलं आहे. आता त्यांना समजून चुकलेलं आहे. आता उत्तर प्रदेशचा योगी इथे येऊन काय करणार आहे? काय वाटतं तुम्हाला? प्रणिती शिंदे विजयी तिला घोषित करतील की राम सातपुते? हमखास प्रणिती शिंदेताई निवडून येणार. कारण भाजपने जे आजकाल जर बघितलं 10 वर्षात सोलापूरची कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट केली नाही. येऊन जाऊन भाजपचे लोक काय म्हणतात, 60 वर्ष काँग्रेसने काय केलं? आमचं साधं सुद्धा एकच उत्तर त्यांना आहे, जे तुम्ही आज 10 वर्षात विकताय ते सगळंच काँग्रेसने केलेलं होतं. त्याचं उदाहरण म्हणलं LIC, ही गव्हर्नमेंट एक पॉलिसी होती, किंवा एअर इंडिया असो, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या गव्हर्नमेंट गोष्टी आहेत ते मोदी सरकार प्रायव्हेटायझेशन त्याचं करत आहे. आता मागील 10 वर्षापासून जे टर्ममध्ये खासदार या भागातून निवडून गेले आहेत, 10 वर्षामध्ये बोरामणी गावाचा काय विकास झालाय का? बोरामणीचाच सोडा, पूर्ण जिल्ह्याचाच विकास झालेला नाही. 10 वर्षात कोण खासदार होते ते लोकांना माहिती देखील नाही. तुम्ही आजकाल बाकीच्या जर लोकांना विचारलं, एकेकाळी काँग्रेस पक्षाचं गड असणारं दक्षिण तालुक्यामधलं हा बोरामणी गाव 10 वर्षापासून भाजपच्या ताब्यात गेलेला आहे. पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात जाणार अशी आशा तुम्ही व्यक्त करता, काय त्याचं रिझन असू शकतं? हमखास यावेळेस काँग्रेसच्या ताब्यात येणार. कारण मोदी आता जे भाजप सरकार जे आहे त्यांनी जे मराठा समाज, वैयक्तिक मराठा समाज जर महाराष्ट्रात पकडून चालला तुम्ही, मराठा समाजांची त्यांनी हमखास असं 100% त्यांनी फसवणूक केली आहे. सध्या आरक्षण देतो म्हणले, ओबीसी मधनं आरक्षण देतो म्हणले, पण त्यांनी ओबीसी मधनं आरक्षण दिलेलं नाही आम्हाला. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाची आतोरात फसवणूक केली असं आमचं मत आहे. त्यामुळे कुठलाही मराठा काय वाटतं आता यंदाची निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? 1 नंबरवरून ताई येणार. प्रणिती ताई. भाजप काय येऊ शकत नाही. त्यांनी 10 वर जर आले नाही आता काही तिथे. काय वाटतं तुम्हाला? काँग्रेस फक्त काँग्रेस? हा, फक्त काँग्रेस. मामा नमस्कार. राम राम राम. कुठल्या गावची मामा? इथलेच का? काय नाव आपलं? विश्वनाथ वाघमारे. विश्वनाथ वाघमारे. मतदान करताव का? आता लोकसभेची निवडणूक लागली, माहिती आहे का? खासदार म्हणून आपल्या या भागातून प्रणिती शिंदे आणि राम सातपुते भाजपकडून आहेत. कोणाला मतदान करणार? कोण निवडून येईल? काय वाटतंय तुम्हाला? अजून तर नाही. आता हे 4 दिवसानं आता जरा चाळबूळ चाललं आहे. बरं, कोणाचं मन कसं आहे, कोणाचं कसं आहे? तुमचं मन कसं आहे? हा, तुमचं मन कसं आहे? आमचं मन पाक आहे. कोण चांगलं करतंय त्याचं टापलं. आता प्रणिती शिंदे काँग्रेसकडून आहेत, राम सातपुते भाजपकडून आहेत. कोण खासदार बनणार? काय वाटतंय तुम्हाला? काँग्रेस की भाजप?
काँग्रेसच आम्हाला महत्व आहे. काँग्रेस, भाजप का नको? भाजप काय केले? काँग्रेस गंजी चारले. काँग्रेसने गंजी चारलंय, भाजपने काय केलंय? भाजपने काय त्याने केलं. मग आता नरेंद्र मोदी तर म्हणतात ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनची योजना चालू आहे, ज्येष्ठांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण आहे, एसटी मध्ये प्रवास फुकट आहे. आता 10 वर्ष झालं गटारीच कोण घाण काढलं नाही. म्हणजे या 10 वर्षामध्ये तुमच्या गावचा काही विकास झालाय असं वाटत नाही? काहीच नाही. कोण कोण पहिले होते तेवढे त्यांच्या गल्ल्यावरला सिमेंट काँक्रीट करून घेतले. निम्म गाव का नाही कचरा सगळं मुतारी. संध्याकाळी 6 वाजता या तुमच्या अंगाला चावली म्हणजे तुम्ही त्या बोळात उभारच गेलो. हा, म्हणजे विकास काय झालाच नाही. दहाबडत दादा काय नाव आपलं? लक्ष्मीकांत असला रे. आपण प्रॉपर बोरामणीचे. हो बोरामणीचं. काय वाटतं आता यंदा, इकडे मागे या जरा. काय वाटतं आता यंदा लोकसभेची निवडणूक लागली आहे, एकीकडे काँग्रेसचे पंडिती शिंदे तर दुसरीकडे राम सातपुते आहेत. काय वाटतं आपल्याला कोण निवडून जाईल? यंदा 1001% प्रणितीताई निवडून देणार हे काळ्या दगडावरची रेष आहे. कारण गेली 10 वर्ष जे निष्क्रिय खासदार आम्हाला भेटलेत, 5 वर्ष निवडणुकीला एकदाच आले होते, त्याच्यानंतर एकदा सुद्धा तोंड दाखवायला आले नाहीत आमच्याकडे. आणि जे पंतप्रधान आपले आहेत, विकासाचं राजकारण सध्या करत नाहीत. ते फक्त जातीचं भाषण, हिंदू मुस्लिम मंदिर ह्याच्यावरच त्यांचं भर आहे. विकासाचा एक सुद्धा मुद्दा आपला पंतप्रधान सध्या बोलत नाहीये. कुठल्या बी सभेत जावा तेच राहते, सारखं एकच वाक्य राहते, मुस्लिम असं करणार आहेत, काँग्रेस निवडून आले की मुस्लिमांना शेत देणार आहे, त्यांना आरक्षण देणार आहे. आता तर हे काही जे होते आश्वासन होते विकासच्या मुद्द्यावर, जे काही निवडणुका लागल्या मागील 10 वर्षापासून सातत्याने, आता तिसरा उमेदवार जे आहे तेही नवा चेहरा आहे. एक खासदार जे होते शरद बनसोडे, त्यांच्या हातून काही विकास झाले नाही म्हणून 2019 साली जय सिद्धेश्वर महाराज एक नवा चेहरा भाजपनं आणला. आता 2024 मध्ये एक नवा चेहरा आहे राम सातपुते. युवा वर्ग आहे, युवा पिढीतला नेता आहे, त्याच्याकडून काही विकास होईल असं वाटतंय? तुम्हाला काय वाटतं? अजिबात नाही होणार. कारण जो युवा आमदार आहे तो काय स्वतःच्या जीवावर निवडून आलेला नाही, त्याला फक्त मोहिते पाटलांनी निवडून आणलेला आहे. आणि यावेळेस त्याला मोहिते पाटील माघारी पाठवणारेच नक्की आहे, कारण त्याचं कामच नाहीये. फक्त म्हणजे बोरामणी गावाकडून प्रतिसाद बोरामणीत जास्तीत जास्त मतदान हे काँग्रेसलाच होईल. आणि यावेळेस बहुसंख्य सगळे म्हणजे आडम मास्तर असू द्या किंवा MIM असू द्या, गेल्या वेळेस आंबेडकर असल्यामुळं 1.5 लाख मतदान वंचितचं आंबेडकरांनी घेतलं होतं. यावेळेस वंचितचा उमेदवार एवढा स्ट्रॉंग नाहीये. स्वतः आंबेडकर एक उमेदवार आहे ज्याला वंचितनं सपोर्ट केलाय, पण त्याचा इफेक्ट नाही पडणार. गेल्या वेळेस कसं स्वतः आंबेडकर होतं, आंबेडकरांचं रक्त होतं म्हणून सगळा बहुजन समाज वर्ग आंबेडकरांसाठी मानणारा वर्ग होतं. आम्ही सुद्धा आंबेडकरांना मानणार आहे, पण यावेळेस स्वतः आंबेडकर नसल्यामुळे मला वाटत नाही की वंचितला यावेळेस मतदान पडेल. यावेळेस सगळ्याच मतदान फक्त प्रणितीताईलाच पडेल. सरपंच साहेब, तुम्ही गावाचे सरपंच आहात, सगळं माहित आहे हो, पण ते विषय नकोच. बिनविरोध आहे, मी काय बोलू शकतो. बिनविरोध सगळे मला तेवढंच, सगळं पक्ष तेवढंच मला. तरी काय वाटतं तुम्हाला? कायच वाटत नाही. लोक जे करतील त्यांच्या मार्गाने. कुठल्या पक्षाकडून निवडून आलात तुम्ही? बिनविरोध पक्षच नसतंय. मग नंतर कुठल्या पक्षामध्ये बिनविरोध मध्ये? तरी काय प्रतिक्रिया असेल की लोक कोणीकडे आहे, मी तिकडं. म्हणजे बोरामणी गावची जनता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी म्हणजे तुम्ही सरपंच नसून समाजसेवक आहात. तुम्ही जे ठरवता ते काहीतरी बोला, ठरवते तेच बोलवणार. काहीतरी ट्रीटमेंट. मी काय तुम्ही लोकप्रधानच्या माध्यमासमोर आहेत सरपंच साहेब, तुमचं मोठं योगदान या गावात आहे. तर लोकांचं प्रतिक्रिया तेच माझं प्रतिक्रिया. आता या भागात असल्यामुळं आता बोरामणी गावच्या लोकांची प्रतिक्रिया आहे, त्यांना फक्त काँग्रेसच आवडतोय आणि काँग्रेसचाच पंतप्रधान पण होणार आहे, काँग्रेसची खासदार पण होणार प्रणिती शिंदे. काय वाटतं तुम्हाला? कोणचं बी झालं तर चांगलीच गोष्ट आहे की सगळे देश आपलंच आहे की भारत देशातलेच होणार आहेत की का पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचे होणार आहेत का अमेरिकाचे होणार आहेत? तरी द्या आपली ओळख तरी द्या. मी प्रकाश गजानन आवटे. प्रकाश गजानन आवटे, बोरामणी गावची आपण सरपंच. बिनविरोध निवडून आलात आपण? बिनविरोध. हा. काय प्रतिक्रिया होती त्यावेळेस लोकांची तुमच्या विरोधात? काय काम करायचं, अजून काय चांगलं काम करा म्हणून प्रतिक्रिया लोकांचं. काय बिनविरोध निवडून आलेल्या सरपंचांनी देखील आपल्या लोकप्रधानची माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी बोरामणी गावकऱ्यांची जी प्रतिक्रिया आहे तीच प्रतिक्रिया सरपंचही असणार असंही या ठिकाणी या सरपंचांनी लोकप्रधानच्या माध्यमातून दिली आहे. आणि पैसे मिळून आता विरोधक सांगतात की अजून एकही वीट त्यांनी लावली नाहीत, पण 2014 पर्यंत ॲक्विजिशनचं काम झालं, लोकांना पैसे मिळाले. त्याच्यानंतर
हे विरोधी सरकार आहे या देशामध्ये. माळढोकचा विमानतळाचं काय झालं? बोरामणीच्या माळढोक ते सांगतो की कारण 2014 नंतर हे विरोधक सरकार आलं आणि काँग्रेसचे जिथं जिथं त्यांनी प्रोजेक्ट केले त्या सगळ्या प्रोजेक्टला त्यांनी जाणून बुजून विरोध केलेला आहे. आता माळढोक हा पक्षी नान्नजमध्ये आहे, तिथं 1-2 पक्षी असतील आणि हे जे आहे आवाज प्रणिती शिंदे यांनी विधानसभेमध्ये उचललेला आहे आणि त्याच माळढोकचा त्यांनी विचार करतात आणि त्याच मार्गातून चेन्नई सुरत रोडला त्यांनी परवानगी दिली. म्हणजे एकीकडे तुम्ही माळढोकचं भीती दाखवायचं, ते पक्षीचं संगोपन करायचं म्हणून, आणि दुसरीकडे विमानतळाला विरोध त्यामुळे करायचं. दुसरा म्हणजे आता चिमणीचा विषय, चिमणी पाडल्यानंतर किती विमान उडले सोलापुरातून मला सांगा. आज 7-8 महिने झाले एकही विमान सोलापुराच्या विमानतळावर उडला नाही. डीजीसीने दिलेल्या अंतर्गत काही माहितीनुसार लवकरात लवकर सोलापूरची विमानसेवा सुरू होणार आहे. हो असं म्हटले होते त्यांनी, पण अजूनपर्यंत एकही विमान उडलेलं नाहीये. मग फक्त आणि फक्त त्यांना शेतकऱ्यांचं हे साखर कारखान्याची चिमणी पाडायचा एवढाच उद्देश होता का? म्हणजे साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी कुठेतरी राजकारण झालं असं वाटतंय? ऑफकोर्स झालेलं आहे. कारण काय, धर्मराज काडादी आणि या भागातली दक्षिण उत्तर या भागातली जी शेतकऱ्यांचं त्यांच्या एकमेव असा कारखाना आहे की शेतकऱ्यांना घेऊन चालणार आहे. आता यंदाच्या निवडणुकीमध्ये कोण खासदार पडणार? आता बघा, गेल्या वेळेस 2 जे खासदार आम्ही दिलो, विश्वास ठेवलो, मोदींजीवर विश्वास ठेवलो आलेल्या प्रत्येक याच्यावर, परंतु गेल्या 2 टर्ममध्ये सोलापूरमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये. विधानसभेचा आणि लोकसभेचा काही संबंध नाही याच्यामध्ये. 2014 साली भाजपचे जे खासदार निवडून गेले होते ते शरद बनसोडे होते. 2019 साली एक नवा चेहरा म्हणून स्वामी जय सिद्धेश्वर महाराज यांना आणलं होतं. आता 2024च्या निवडणुकीमध्ये एक नवा चेहरा आहे. मग तेच म्हणालो, चेहरे बदलण्याची गरज का पडली तुम्हाला? प्रत्येक वेळी नवा चेहरा म्हणायचं. आणि तुम्ही काम केलं असलं ना तर तुम्हाला प्रत्येकाला ते मिळणारच संधी, परंतु काम जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला मिळणार. तुमचा रिपोर्ट फेल झालेला आहे, तुम्हाला पक्षाने नापास म्हणून शिक्का मारलेला. तुमच्या बोलण्यावरून किंवा भाजप पक्षावर तुमचा जे रोष आता या ठिकाणी दिसून येत आहे, आपलं कौल प्रणिती शिंदे आणि काँग्रेस पक्षावरच आहे. अर्थातच आहे, कारण काय, प्रणिती शिंदेचं आम्ही कार्य मध्ये बघितलेलं आहे आणि आता खासदार झाल्यानंतर परत सुद्धा ही सोलापूरचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये ते गाजवणार आहेत, त्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करणारच आहोत. परंतु यांनी जे वादे दिले, ना खाऊंगा ना खाने दूंगा, सबका साथ सबका विकास, परंतु ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे हेच आपले मोदीजी 2 दिवसापूर्वी कर्नाटकामध्ये अजित पवार विषयी बोलतात की 70,000 कोटी का घोटाळा, आणि 2 दिवसानंतर महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चव्या जे काही अर्थमंत्री आहेत ते चोराच्या हातात दिलात. याला कुठला विकास म्हणायचा? न खाऊंगा ना खाने दूंगा कसं म्हणायचं? बरं, या मुद्द्यावर तुम्हाला सांगू इच्छितो, ईडीची भीती जी आहे ती सध्या प्रत्येक राजकीय नेत्यानं लादलेली आहे. एकंदरीत अर्जुन केजरीवाल देखील या ईडीच्या सपाट्यामध्ये सापडले असता, त्यांनाही अटक झाली होती. भाजप सरकार ही फक्त ईडीचा उपयोग करतंय असं वाटतंय का तुम्हाला? फक्त ईडीच नाही, सीबीआय असू दे, ईडी असू दे, किंवा प्रत्येक, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, कालच्या सभेमध्ये जे झालेलं वक्तव्य आहे याच्यासाठी निवडणूक आयोग कुठं आहे, याच्यावर आचारसंहितेचा गुन्हा व्हायला पाहिजे का नाही, हे सगळे कॅमेरे वगैरे घेऊन बसलेले असतात, त्यांच्याबरोबर असलेले लोक, व्हायला पाहिजे की नाही. ज्यावेळेस 70 वर्ष काँग्रेस होती त्यावेळेस या लोकांना दारातली तुळस आणि मंदिराचा कळस धोक्यात दिसला नाही. आज 10 वर्ष तुमची सत्ता आहे आणि तुम्ही म्हणता आमच्या हिंदू धोक्यात आहे. अहो, हिंदू धोक्यात नाही, कुणी धोक्यात नाही, फक्त भाजप या देशामध्ये धोक्यात आहे, म्हणून ही पळवाटा हे लोक काढत आहेत. म्हणजे काल जे आपत्तीजनक जे भाषण होतं देवेंद्र कोटे यांचा, याविरोध काय बोलायचं? या गोष्टीचा मी निषेध करतो. आम्ही 70 वर्ष जे आता देश स्वतंत्र होऊन आता 75 वर्ष झालेले आहेत, अमृत महोत्सव साजरा करतोय. आम्ही आजपर्यंत या देशामध्ये गुण्या गोविंदाने राहिलेलो आहोत आणि देशासाठी जेवढं जे योगदान किंवा जे बलिदान या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक दिले, त्यामध्ये मुस्लिमांचा सुद्धा समावेश आहे. आणि ज्यावेळेस 1947ला आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपण हे निवडलेलं आहे. कुठल्याही जाती धर्माच्या आधारावर या देशाची फाळणी किंवा या देशाचं विभाजन झालेलं नाही. विभाजन झाले तो पाकिस्तानच्या धर्माच्या आधारावर झालेला आहे, आपला झालेला नाही. आणि अशा पाकिस्तानच्या जे धर्मावर आधारित झालेल्या देशाचा हे द्वेष करतात आणि त्यांच्याच माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून हे खंडणी सुद्धा किंवा त्यांच्याकडून वर्गणी सुद्धा वसूल करतात. अशा प्रकारचं खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असा ह्यांचा प्रकार चाललेला आहे. आता यंदाच्या काळात निवडणुकीमध्ये युवा नेतृत्व सांभाळणारी उमेदवार कोण असेल? आता युवा नेतृत्व म्हणजे आपल्या सगळ्यात बघायला झालं तर राहुल गांधी भारत जोडो यात्राच्या माध्यमातून त्यांनी अतिशय काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ही जी यात्रा काढलेली आहे त्याच्याबरोबर भरपूर असा पाठिंबा त्यांना मिळालेला आहे. जनमानसात जाऊन काम करणारा नेता आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं मॅनिफेस्टो त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं
हा भारतीय जो युवा आहे तो राहुल गांधी आणि सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या मागे नक्कीच राहणार आहे याची मला खात्री आहे आणि सर्वांनी त्याप्रमाणे त्यांना हे करावं असं मी माध्यमातून ना जात पर ना पात पर मोहर लगाव हात पर अशा प्रकारे आपण आपल्या सोलापूर जिल्ह्यातून प्रणितीताईंना प्रचंड मताने निवडून द्यायचं एवढंच आम्ही इथं संकल्प करतो. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने या भागातील बोरामणी गावातील युवा नेत्यांनी काही आपले प्रतिसाद या ठिकाणी लोकप्रधानच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत. कशा प्रकारे बोरामणी जनतेचा कौल प्रणिती शिंदे यांना जातो या ठिकाणी याच आढावानंतर अजून काही लोकांशी आपण भेटणार आहोत. पाहत राहा लोकप्रधान न्यूज. तुम्ही तर मोबाईल मध्ये बघून राजकारणाची बातम्या बघत होता. अबकी बार मोदी सरकार, अबकी बार मोदी सरकार 400 पार. मामा पुन्हा तेच अबकी बार बीजेपी काय वाटतंय पहिला असेल कशा प्रकारे आज या ठिकाणी बोरामणीच्या काही भागामध्ये काँग्रेस तर काही भागामध्ये भारतीय जनता पक्षाला कौल जात आहे. एकंदरीत पाहिलं असं लोकसभेच्या निवडणुकीचं राजकारण मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागात देखील तापलेला आहे. या तापलेल्या राजकारणाचा काही भाग म्हणून बोरामणी गावातील काही युवा वर्गाशी आपण संवाद साधला. दादा काय वाटतं आता जी लोकसभेची निवडणूक लागली सातपुते राम सातपुते बीजेपीचा नवा चेहरा म्हणजे अबकी बार 400 पार पक्का. प्रणिती शिंदे का नको? प्रणिती शिंदे मोदीसाठी सातपुते म्हणते ते. 10 वर्षामध्ये भाजपचे खासदार होते या भागात. आधी शरद बनसोडे होते, नंतर जय सिद्धेश्वर महाराज होते. काय विकास झाला बोरामणीचा काय सांगू शकाल? बोरामणीचा तर हे रोड आमदार सचिन दादा गाव समजा रोड झालती, परत इकडं पाण्याचं सोय झालंय. अजून म्हणजे कुठेतरी विकास झालाय बोरामणी झालंय की इथं मुस्लिम मशानभूमीला आपलं 35 लाख दिले. इथं वडजे रस्ता, इथं दाल मलिक रस्ता, रस्ते झालती. म्हणजे बोरामणी गावाचा मागील 10 वर्षापासून भाजप सत्तेत असल्यामुळे विकास झालाय असं वाटतं. आमदारसाठी विकास झाले म्हणजे आता यावेळेस आमदार सचिन दादा सांगतील तसं बीजेपी राम सातपुते. राम सातपुते. धन्यवाद. आमदार काय वाटतं तुम्हाला आता यंदाच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार, प्रणिती शिंदे की राम सातपुते? प्रणिती शिंदेची येईल असं मला वाटतं. असं तुम्हालाच का वाटतंय असं प्रणिती शिंदेची येईल म्हणून? काम असं जरा मला दिसू लागलाय. चिन्ह कशाचं चिन्ह दिसू लागलंय? हाताचं चिन्ह. कमळाचं का दिसत नाही तुम्हाला? आता कमळाच दिसत नाही. काय कसं वातावरण तसं दिल्लीपासून दिल्लीपर्यंत पार भाजपची सत्ता आहे. मागील आता आम्हाला तर असं दिसू राहिलं ना चिन्ह. मामा बरं किती वय तुमचं? मला काय माहित वय किती वय? 55. आता आगामी काळाची लोकसभेची निवडणूक लागली. प्रणिती शिंदे काँग्रेसकडून, भाजपकडून राम सातपुते, कोण निवडून येणार? असं इंदिरा गांधी हा त्याला पहिला आम्हाला सुगडी चाललेल्या. इंदिरा गांधी तुम्हाला? मोदी फिदी नाही आमच्या. मोदी नाही फिदी नाही, फक्त काँग्रेस. इस्माइल प्ले सरक ना भैया. नमस्कार मंडळी, सगळे गावकरी इथे जमलेत. काय म्हणता? सगळे कुशल मंगल. लोकप्रधान मध्ये आपलं स्वागत आहे. तर यंदा जी लोकसभेची निवडणूक लागली, एकीकडे काँग्रेसची प्रणिती शिंदे, दुसरीकडे राम सातपुते भाजपकडून आहेत. काय वाटतंय तुम्हाला या बोरामणी गावामधून कोणाला कौल जाणार? सुकुमार शिंदे, प्रणिती शिंदे. भाजप का नको? भाजप जीएसटी शेतकऱ्याला कर्जबाजारी केले, जीएसटी खात्यावर जीएसटी लावले. जीएसटी मुक्त शेती करावं लागेल. खत, औषधं, वाहनं. 10 वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात आली होती. काय नाही, कुठली योजना आलेच नाही. 2000 रुपये देते आणि जीएसटी 18,000 रुपये घेते लाखाला. 12,000 रुपये आमचे मोदीवरच निघतात. 2014 कुठेतरी भाजप पक्षाकडून तुम्ही नाराज आहात. मग आता यंदा प्रणिती शिंदे काँग्रेसचे उमेदवार इथून जिंकून येणार फिक्स. म्हणजे आता एकीकडे बघायला गेलं तर भाजपचे काही लोक असं म्हणतात की अबकी बार 400 पार. 400 पार नाही, आपके पार 100 पार. अबकी बार 100 पार. 100 के वो. काय वाटतं मामा, काय भूमिका असेल? मी बोलत नाही. 2014 सुकुमार शिंदे साहेबांनी अनेक लोकांना त्या ऑपरेशनसाठी पैसे दिलेले आणि सोलापूर हैदराबाद रोड हे 2014 साली मनमोहन सिंग असताना मंजूर झालेले. सोलापूर विजावर त्याच्यावर लगटवलेत आणि ते आमचे विमानतळ मंजूर होऊन केवळ राजकारण करून विमानतळाचं काम काढून केलेत.
विमानतळ झालंय मंजूर, अजून तिथे काय केलं नाही. म्हणजे या गावातून फक्त प्रणिती शिंदे फुल लीड नाही. प्रणिती शिंदे 400 पारचा आकडा नाही होणार नाही. बाबा काय वाटतंय तुम्हाला आजच्या निवडणुकीमध्ये? तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, तुमचं मत योगदान ठरतोय कुठल्या पक्षाला? जीएसटी काढून ते जीएसटी काढून टाका म्हणा अगोदर, मग विचारा. ज्येष्ठांसाठी फक्त देशातले जीएसटी काय ते काय बसवले की जीएसटी काढून टाका म्हणा. जेवणाला कुठे जीएसटी बसली ती? कोणाची सरकार येईल यंदा? काँग्रेसचं यावं आम्ही आहे मताचं. काँग्रेसची म्हणजे तुमचं मत काँग्रेसलाच? 100%. भाजपकडे का चिडले आहेत बोरामंडी गावची लोक? बोलतात ते का वागतं ते काय? म्हणजे या बोरामंडी गावामधून फक्त असेल काय भाजप असेल नाही म्हणत नाही, परंतु आम्ही काँग्रेसचे गुरुजी काय म्हणता बाबा? बरं, यंदा निवडणूक लागली होय की मग पहिल्यापासून ते काँग्रेसच चांगलं होतं. काँग्रेस चांगलं होतं, भाजप का नको? ते आम्ही नाही तर तिकडे तर काय आम्ही सगळं इकडेच. आता यंदा निवडून कोण येणार? कोणाची सत्ता बसणार? पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? लई करून काँग्रेसचा जोर आहे बघा. काँग्रेसचा आमच्याकडे तर भागात. तुम्ही कोणाला बघताय? आमच्याच बाजूला कड्यापासूनच त्या बाजूला, कड्यापासून आतापर्यंत काँग्रेसमध्येच. सोलापूर शहरात राजकारणासह सध्या उन्हाचं तापमान हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि असल्या वाढलेल्या उन्हात बोरामणी गावच्या काही ज्येष्ठ नागरिक सावलीमध्ये बसून राजकारणावर चर्चा करत आहेत. जाणून घेऊया काय प्रतिसाद आहे, काय प्रतिक्रिया आहे या भागातील ग्रामस्थांची. मामा 2024 सध्या निवडणूक लागलेली आहे आपल्या. आता एकीकडे काँग्रेस, दुसरीकडे भाजप. काँग्रेसच का? हा काँग्रेसच. मागील 10 वर्षापासून भाजप आहे ना. भाजप आता नाही, आम्ही काँग्रेस होता. 10 वर्षांनी का आमचे काम केले ती आता आम्ही काँग्रेस मागा. बर. आणि नंतर आम्ही 10 वर्षात गेले, आमदार सामी गेले, बनसोड गेले, काय बी आमच्या गावाला काय बी केले. आता भाजपकडून नवीन चेहरा आहे ना, सातपुते. नाही भाऊ, सातपुते नाही, आम्ही काँग्रेस आहे. ताईकडे आहो. फक्त ताईकडे? हा ताईकडे. बाबा काय वाटतं आता मामा? काय वाटतं आता? बीजेपीच का? काँग्रेस का नको? सचिन कल्याणसाठी कामं केलं, रोड वगैरे केले, सगळं बांध बंधारे पीक विमा हे सगळं मिळाले आम्हाला. आता ही खासदारची निवडणूक आहे, तेच हे सांगितलं की शरद आपल्या सचिन कल्याणसाठी म्हणून. कुठल्या गावची आपण? बोरामणी. लोकसभेची निवडणूक आहे सध्या. आता लोकसभेची आहे की माहिती? लोकसभेचे मागील खासदार होते डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज. माहिती? डॉक्टर महाराज. मग आता पुन्हा खासदारकीची निवडणूक लागली. एकीकडे काँग्रेसचे प्रणिती शिंदे, दुसरीकडे राम सातपुते आहेत. हे सगळे राम सातपुते. भाजप. अबकी बार भाजप. 400 पार. बरोबर आहे. काँग्रेस की भाजप पुते म्हणजे अबकी बार बीजेपी. 400 पार बीजेपी. मी खास सोलापूरून आलो तुम्हाला. सोलापूरून आलो हो. काय करावं त्यानं? मोदी तर काय करायला मला सांगा की तुम्ही. काय करा? 10 वर्षात काय विकास झालेला आहे? काय 10 वर्षात काय विकास केला मला सांगा की. शेतकऱ्याच्या आईला घोडा लावलाय त्यानं, हे तर विचार करा. आता जी इलेक्शन लागली त्यात काँग्रेस लागू दे, आम्हाला कोणाला करायचं ते करता. आम्ही कशावर उघड सांगावं? मी कोण निवडून येणार तरी अंदाज? आम्ही अंदाज बी सांगत नाही, आम्ही टाकल्यावर आम्ही सांगतो, अंदाज सांगत नाही. मला सांगा, मी कोणाला सांगत नाही. नाही आम्ही सांगू शकत नाही. आम्ही सांगू शकत नाही. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी लोकप्रधानची टीम बोरामणी गाव दक्षिण सोलापूर या भागात आल्या असता या भागातील नागरिकांचा एक वेगळाच प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला आहे. या भागातील युवा वर्ग असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, यांचा कौल फक्त प्रणिती शिंदे यांनाच गेला आहे. तर इकट्ठा मतदान या भागातून काँग्रेसवर पडण्याची दाट शक्यताही नाकारता येऊ शकत नाही. पाहत राहा लोकप्रधान न्यूज. कॅमेरामॅन इस्माईल शेखसह अल्ताफ शेख. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी. खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही. फॅमिलीसाठी स्वतंत्र सोयी, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस रस्ता, सोलापूर.